वकिलाने कोर्टात स्पष्ट केलेलं आहे। कारण आपण पाहतोय पोलिसांनी नोटीस बजावताना वीरेंद्र पवार आणि राजू अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आताची आझाद मैदानावरची ही थेट दृश्य आपण बघूयात। विखे पाटील यांच्या सोबत आता जे शिष्टमंडळ आहे सरकारचं ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलंय। काही वेळापूर्वी या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने जो मसुदा तयार केला होता तो सुद्धा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला होता। शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे यांच्यासोबत हे सध्या उपसमितीचं जे मंत्रिमंडळ होतं राज्य सरकारचं ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे आंदोलनाचा 5वा दिवस आहे। बऱ्याच वेळेला जरांगे पाटील यांनी ही बाब बोलून दाखवलेली होती की राज्य सरकारकडून अद्यापही आम्हाला कोणी भेटायला आलं नाही। तर अखेर 5व्या दिवशी आता राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यामुळे एक मोठी घडामोड आपण बघतोय आझाद मैदानावरची। एकीकडे हायकोर्टामध्ये आता निकालाचं वाचन सुरू आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडे जरांगे पाटील जे गेल्या 5 दिवसांपासून उपोषण करतायत त्यांची भेट घेण्यासाठी हे शिष्टमंडळ पोहोचलंय। तर विखे पाटील यांच्या सोबतचं हे शिष्टमंडळ सध्या जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी दाखल झालंय। हा मसुदा या आधीच आज सकाळी जरांगे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता। जरांगे पाटील यांनी काही सूचना सुद्धा सुचवलेल्या होत्या। यानंतर आता नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं आहे। जो मसुदा या समितीने तयार केलेला आहे हा मसुदा मान्य होणार आहे का? राज्य तर जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमधून जिथून हे आंदोलन सुरू झालं होतं त्याच आंतरवाली सराटीचे सरपंच सुद्धा अगदी कालपासून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत। यासोबतच मंत्रिमंडळ उपसमितीमधले जे अध्यक्ष होते राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्यासोबतच माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले हे सगळे या ठिकाणी पोहोचले। तर ज्या प्रमुख मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट मराठ्यांना आरक्षणाची मागणी केली जात होती आणि मराठा एकच आहे अशा पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी होती। यासोबतच हैदराबाद, सातारा, औंध आणि बॉम्बे गॅजेट यांचा उल्लेख त्यांनी केलेला होता। या सगळ्या संदर्भात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ही समिती बैठका घेतेय। या बैठकांमधून एक मसुदा तयार करण्यात आलेला होता आणि हाच मसुदा आता जरांगे पाटील यांना पाठवण्यात आलेला होता। या मसुद्यामध्ये हा एल्गार आपण बघतोय। एकीकडे ही जी उपसमिती आहे आणि सरकारचं हे जे शिष्टमंडळ आहे ते जरांगे पाटील यांची भेट घेत आहे। दुसरीकडे हायकोर्टामध्ये आता या सगळ्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। आंदोलकांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं सतीश माने शिंदे, महाधिवक्ते हे सगळे तिकडे